नागपूर येथे सुरू असलेल्या विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनियमितता, लाभार्थी निवड, मानधन वाढ आणि शासनाच्या कार्यवाहीबाबत काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. आमदार सतेज पाटील यांनी या योजनेतील 26,34,000 महिलांना अपात्र घोषित केल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच 14,298 पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्यामुळे शासनाची 21.44 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय. त्याचप्रमाणे 9,526 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी 10 महिन्यात 14.50 कोटी रुपये नियमबाह्य पद्धतीने प्राप्त केल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. या सर्व अनियमिततेबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली, तसेच योजनेचे मानधन 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करण्याबाबत काय कार्यवाही झाली, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. म्हणजे या 75,000 मधले 87% 65,000 कोटी रुपये हे फक्त 11 विभागांना देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणजे हे सगळे आकडेवारी बघितल्यानंतर सभापती महोदय, मूळ अर्थसंकल्प हा नुसता दस्तवेज होता का, अशी वास्तवता या ठिकाणी निर्माण होते. आणि प्लॅनिंगमध्ये आम्ही कुठंतरी चुकतोय. नियोजन का इलेक्शन आफ्टर थॉट अशी परिस्थिती आहे. कारण की निवडणुकीच्या आधी दिलेले शब्द हे मार्चच्या बजेटमध्ये येणं अभिप्रेत होतं, परंतु ते आलेले नाहीत. त्या लाडक्या बहिणीचा विषय आमच्या सगळ्यांनीच त्या ठिकाणी काढला. त्या संदर्भातली बजेटची तरतूद करणं गरजेचं होतं. मार्चमध्ये पुरवण्या मागण्यात ती करण्याची वेळ काय येते, हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे. सभापती महोदय, आज महाराष्ट्राची पत ही नंबर 1 म्हणून पूर्वी या ठिकाणी होती, परंतु GDPतला आता हा 15.4 होता, तो 13% या ठिकाणी पोहोचले. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.